आज मी बनवते इथं बासुंदी. आधी मी तर कढई गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मग वरतून दूध घातलेलं आहे. एक पावणे 1 लिटर मी इथं दूध घेतलं आहे. पावणे 1 लिटरची मी बासुंदी बनवत आहे. सुरुवातीला दूध पूर्ण गरम होईपर्यंत त्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची. त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण हे दूध गरम करून घ्यायचं आहे. जसं आपण दूध गरम करत जाऊ तसं बाजूला अशी मलाई येते. ती मलाई सतत अशी काढून काढून आपण मध्ये घ्यायची आहे. त्याच्यामुळे बासुंदीला खूप सारा असा थिकनेसपणा येतो आणि बासुंदी अशी टेस्टी होते. जेवढी मलाई बाजूला असेल तेवढी स्पूनने आपण काढून घ्यायची आहे. त्याची टेस्ट एक वेगळीच असते. महाराष्ट्रात तर नरसोबाची वाडी इथे मिळणारी बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. तेथील बासुंदी थोडीशी फिक्की असते पण खूपच टेस्टी असते. बासुंदी नंतर पेढेसुद्धा फिक्के असतात आणि खूप छान पेढे मिळतात. कवटवडी पण नरसोबाच्या वाडीमधील प्रसिद्ध आहे. मला खूप आवडते ती नरसोबाच्या वाडीमधील बासुंदी, म्हणजे श्रीकृष्णासमध्ये जी बासुंदी मिळते ती. दुधाला चांगली आता उकळून दूध थोडंसं थिकनेस झाल्यानंतर मी इथं साखर टाकली आहे. मी पण थोडी कमीच साखर टाकली आहे, फिक्कीच करते मी इथं आणि अजून हलवत राहत आहे. त्याच्यानंतर आता थोडं साखर टाकल्यानंतर परत थोडीशी पातळ होते. मग मी याच्यामध्ये थोडंसं बदामाचं पावडर टाकते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. बदामाची पावडर टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेतले आणि वरतून जायफळ आणि वेलची पूड टाकणे. आता परत याला थोडासा थिकनेसपणावर कलरही बदलत चालला आहे. असा छान कलर येतो आणि खूपच टेस्टी अशी ही बासुंदी बनली आहे. आज होता मंगळवार म्हणून म्हटलं आज मी गणपतीला याचा नैवेद्य द्यावा, म्हणून मी गणपतीला आज ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण केला. आणि आज संध्याकाळच्या डिनरमध्ये माझा असा बेत होता: डाळ भात, वांगं आणि घेवड्याची भाजी, चपाती आणि छानशी अशी टेस्टी बासुंदी. आजचा माझा बेत तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.